तेलामध्ये अजिबात न तळता क्रिस्पी आणि कुरकुरीत असे साबुदाणा वडे तयार आहेत। उपवास असेल तेव्हा मी नेहमी या पद्धतीने करते आणि घरामध्ये सर्वांना खूप आवडतात। एकतर तेलामध्ये तळलेले नाहीत आणि आप्पे पात्राचा वापर करून आपण हे बनवलेले आहेत। सोबतच जबरदस्त अशी उपवासाची शेंगदाणा चटणी बनवली आहे, जी आमच्या घरात एवढी आवडते की मी नेहमीच्या डोसा आणि इडली सोबत सुद्धा करते। करायला एवढी सोपी आहे, अगदी 2 मिनिटात तयार होते, खूप चटपटीत लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। बघायची कशी करायची, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, मी सुकुमारी स्वागत करते तुमचं सुकुमारीज किचन मराठीमध्ये। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। साधारण 1/2 किलो इतका साबुदाणा मी रात्रीच भिजायला घातलेला। भिजवायच्या अगोदर 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतला आणि फक्त अर्धा इंच इतकं पाणी त्यामध्ये शिल्लक राहील इतकं पाणी ठेवलेलं। बघू शकता तुम्ही, छान भिजलाय, हातावरती मॅश होतो आहे आणि अजिबात ओलसर नाही। आता शेंगदाण्याचं कूट तयार करायचंय। खमंग भाजलेले शेंगदाणे 1 वाटी घेतलेले आहेत। त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्याचे तुकडे घालायचे आहेत आणि हे जाड कूट तयार करून घ्यायचं आहे। मिक्सरवरती बारीक करून घेऊया। आणि बघा, असं जाड कूट केलेलं आहे। हे आपण भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये घालणार आहोत। पण सगळ्यात अगोदर घालायचं 1 इंच खिसलेला अद्रक, चवीपुरतं मीठ, एक चमचा साखर घालायची आहे, अर्धा लिंबाचा रस आणि तयार केलेलं शेंगदाणा कूट। आता यामध्ये मिरची असल्यामुळे मी लाल मिरची पावडर घालत नाही, पण तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर इथे तुम्ही उपवासाची फक्त कसलाही मसाला नसलेली लाल मिरची पावडर घालू शकता, 1 ते 1.5 चमचा। 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे मी असे मॅश करून घेतले, ते देखील घालत आहे। आता हे छान मिक्स करून एकजीव करायचं आहे आणि याला मळून घ्यायचं। बघा, बटाट्याचं प्रमाण खूप वाढवायचं नाही। मीडियम साईजचे 2 बटाटे उकडून घेतले। आपण याला तळून घेणार नाहीत, त्यामुळे वडे कुरकुरीत करण्यासाठी बटाटा कमी घातला तरच आपले वडे कुरकुरीत होतात। कारण बटाटा जास्त झाला तर वडे हे लवकर मऊ पडतात। त्यातही जर तळून घेतले तर ते कुरकुरीत खूप वेळापर्यंत राहू शकतात। पण आपण याला आप्पे पात्रामध्ये भाजून घेणार आहोत, त्यामुळे बटाटा वाढवायचा नाही। या पद्धतीने मळून याचे वडे बनवून घ्यायचे। बघा, साधारण लिंबाच्या आकाराचे मी वडे बनवत आहे। छान मळून घेतलं की वडेही छान बनतात। आप्पे पात्रामध्ये सहज बसतील आणि सगळ्या बाजूने आपल्याला छान पलटून भाजून घेता येतील याच आकाराचे वडे बनवायचे, खूप मोठे बनायचे नाही। वडे आपले तयार आहेत। आता याला छान आप्पे पात्रात भाजून घेऊया। त्यासाठी गॅस ऑन करायचा आणि आप्पे पात्र छान गरम करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता। थोडं थोडं तूप सगळीकडे घालायचं, ब्रशनी सगळीकडे लावून घ्यायचं, म्हणजे वडे आपले छान खरपूस भाजले जातील। छान हे तापलं की लगेच वडे घालायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि साधारण 4 ते 5 मिनिट एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूनेही तितकाच वेळ आपण खरपूस याला भाजून घेणार आहोत। झाकून ठेवूया। आणि बघा, एक 4 मिनिटांनी आपण हे उघडून बघतोय। एका बाजूने छान खरपूस भाजलेले आहेत। आता याला पलटून घेऊया। आणि बघा, आप्पे पात्रात आपण हे बनवताना नेहमी काय होतं,
सेंटरला गॅसची फ्लेम असल्यामुळे सेंटरची छान भाजली जातात आणि बाकीचे फक्त थोडेसे गोल्डन झाले आहेत. मग अशा वेळी काय करायचं, आप्पे पात्र हे गॅसच्या फ्लेमवरती थोडंसं सरकून घ्यायचं आहे. सगळ्याच बाजूने असं आप्पे पात्र फिरवून फिरवून सगळे वडे खरपूस भाजून घ्यायचे. त्यामुळे काय होईल, वडे एकसारखे सगळेच भाजले जातील आणि छान कुरकुरीत होतील. वरच्या बाजूने थोडंसं तूप लावून घेऊया. आणि बघा, साधारण 8 ते 9 मिनिटे आपण मंद आचेवरती हे छान भाजून घेतलेले आहेत आणि बघू शकता छान कुरकुरीत झाले. या पद्धतीने केली तर छान कुरकुरीत होतात. आता एका प्लेटमध्ये काढूया. वडे तयार आहेत. आता राहिलेले देखील आपण याच पद्धतीने भाजून घेऊया. आप्पे पात्र छान गरम करायचं, तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर वडे भाजायला घालायचे आहेत. झाकून ठेवायचं. 4 ते 5 मिनिटांनी परत फिरून फिरून सगळ्याच बाजूनी भाजून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणा चटणी तयार करूया. अर्धी वाटी खरपूस भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे. 4 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घालायचे आहेत आणि याला जाड असं वाटून घ्यायचं. आणि बघा, याला असं जाड आपण वाटून घेतलेलं आहे. आता चवीपुरतं मीठ घालायचं. 1 चमचा साखर घालायची आहे आणि अर्धी वाटी दही घालायचं आहे. दही नसेल तर तुम्ही 1 वाटी ताक घातलं तरी चालेल. मिक्सरवरती फिरवून घेऊया. आणि बघा, झटपट अशी उपवासाची शेंगदाणा चटणी तयार होते. एवढी जबरदस्त लागते खायला. तुम्ही वड्यासोबत खा किंवा नेहमीचा डोसा इडली सोबत खा, खूप छान लागते. या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, घरात सर्वांना खूप आवडेल. चटणी तयार आहे. आपले वडे देखील छान भाजून झाले असतील. आता वडे काढूयात. आणि बघू शकता तुम्ही, वरून क्रिस्पी आणि आतून अशी मऊ साबुदाणा वडे न तळता तयार आहेत. या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, खूप कुरकुरीत होतात. अजिबात तळायची गरज नाही. मी नेहमी करते आणि आमच्या घरात याच पद्धतीने साबुदाणा वडे खूप आवडतात. सोबतच ही खास शेंगदाणा चटणी जी अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा. फक्त साबुदाणा वडे बनव. साबुदाणा हा छान भिजावा यासाठी रात्रीच 7 ते 8 तास तरी तो छान भिजायला हवा. भिजवताना काय करायचं, फक्त अर्धा ते 1 इंच पाणी शिल्लक राहील त्यामध्ये, इतकंच पाणी शिल्लक ठेवायचं. खूप राहिलं तर खूप अगदी ओला होतो आणि त्याचे वडे कुरकुरीत होत नाहीत. पाण्याचं प्रमाण त्यामध्ये बरोबर ठेवायचं